ओ बरोबर. हा कसा येणार? याला कुठे नाचता येतं? याला फक्त खा म्हणजे ती एक पर्टिक्युलर गोष्ट सोडली तर दुसरं काय येतं? हे बघ सम्राट, आणि तू खरंच नको येऊस आमच्या सोबत, म्हणजे आम्ही उगाच एम्बॅरस होऊ, काहीतरी बावडासारखं नाच. म्हणजे तुम्ही मला एकटं सोडून जाणार सगळे? नाही. हो हो, तुला गरबा खेळायला यायचं नाही, मग आम्ही तुला एकटं सोडून जाणार. अगं पण तू शिकवत होती ना, म्हणजे आता मला जमू शकतं ना ते काय समते दोन. पण सम्राट, एका रात्रीत जमणार आहे का तुला? हे नको येऊ, सोडून दे. आणि समजा एका रात्रीत जमून दाखवलं तर मला काय देणार सा? मग आधी जमवून तर दाखव. आता तर मी गरबाला येणार पण आणि गरबा करून पण दाखवणार. हा सम्राट पाटीलचा चॅलेंज आहे. अरे यार, मनवाचा फोन का नाही लागत आहे? ग साजनी कसं दिसतंय? हे काय? अरे तूच बोललास ना तयार हो म्हणून घातलंय. अरे सम्राट, पण आपण गरबा खेळायला चाललोय रे. मग अरे मग काय? पण ते पण असंच घालतात ना सगळं. असं कुठे घालतात सम्राट? अरे ते मस्त घागरा वगैरे घालतात, आणि तू हे चक्क धोतर नेसले. अरे धोतर कसं कम्फर्टेबल पडतं ना सगळ्या गोष्टींसाठी. ओके, तुला कम्फर्टेबल वाटतंय? हा. मग जाऊ दे. नाही बाकी काय ना, धवलनी सगळी कपड्यांची अरेंजमेंट केली होती म्हणून म्हटलं. मला ते कपडे नाही घालायचे, मला हेच घालायचे. ओके. आता चल, लेट होतोय आपल्याला. कुठे जातो? थांब जरा, मुली अजून रेडी होऊ दे. थांब. अरे अरे बरोबर नाही. मला सांग, ह्या मुलींना तयार व्हायला एवढा का लागतो वेळ? कारण ना, आपल्या मुलांसारखा फक्त कम्फर्टेबल हा त्यांचा क्रायटेरिया नसतो ना. अजून बाकी पण भरपूर गोष्टी असतात बाबा त्यांच्या. काय रे, हे असे जोकर सारखे बनून कुठल्या सर्कशीत नाचायला चाललाय? जोकर तुझ्या कशाला त्याच्या नादी लागतो? तू मस्त दिसते रे, एकदम मस्त. अरे तुम्हाला नेहमी का थांबवतो मी? त्याला घेतलं सर बरोबर. ए बाय चक्र्या, दरवाजा उघडके. पाटलीपुत्रा, उघडतो. पुत्र बोलायचं ना, कोल्हापूरचा इंग्लिश दाखवून तुला. दाखव पाटलीपुत्रे. ए तू फक्त बाहेर ये. तू दरवाजा उघडतोय का मी तोडू? हा, तोड. आणि तू तोड म्हणजे ये उघडे. चक्र्या ये बोलतोय. या चक्र्या शेवटचं सांगतोय उघडे. ए चक्र्या, अरे काय करतोय? गेला वाटतं. जाऊ दे, चल आपण जाऊ. चल खाली थांबू. नाही, मी इकडंच थांबणार आहे. जोवर तू ये बाहेर येत. काय रे चोरा, तू काय तर पप्पा झाले तिकडे कुठे बघतो? मलाच देवाने ठेवला होता इथे. तुझे आमचे पास चोरतोयस ना, हे बघायला. हे धवल, हे बघ, मी काही चोरत वगैरे नाहीये धवल. नाहीये बघ, एकतर तू आमच्या रूम मध्ये चोरासारखा घुसलाय. आमचे चोरतो आणि मी चोरासारखा. अरे सम्राट, हे बाहेर आपले पास चोरतोय. आपल्याला लेट होईल. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक.
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.